नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात पाणी प्रश्न गंभीर आहे. मात्र मालेगाव मतदारसंघातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या प्रयत्नातून मोसम नदी पुलावर 21 बंधारे बांधण्यात आले. त्यामुळे 24 किमीपर्यंत पाणी साठवले गेले असल्याने परिसरातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटलाय. 21 बंधाऱ्यात वैतागवाडीत भायगाव, काटवण प्रत्येकी 1 केटीवेअर, वडगाव मालेगाव कॅम्प 2 केटीवेअर, वजीरखेडे 4 केटीवेअर, काष्टी 3 केटीवेअर, अजंग वडेल या 5 केटीवेअर बंधारे साकारण्यात आले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरातील नागरिकांनी नदीजवळ असूनही पाणी प्रश्न भेडसावत होता. मात्र अखेर दादा भुसे यांनी परिसरातील नागरिकांचा पाणी प्रश्न मिटवण्यासाठी पुढाकार घेत मोसम नदीच्या पुलावर बंधारे बांधले. त्यामुळे पाणी साठवून पाणी प्रश्न मिटला आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यात टँकरने पाणी पुरवठा केला जात असून जमिनी ओसाड पडल्याचे चित्र असताना मंत्री दादाजी भुसे यांच्यामुळे मोसम नदीवरील काटवण भागातील गावाचा पाणी प्रश्न मिटला असून दुष्काळ सदृश्य परिस्थिती असतानाही या गावामधील बंधाऱ्यांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे. ऐन उन्हाळ्यात हे बंधारे या गावची तहान भागवत असून यामुळे गावकरी मंत्री दादा भुसे यांचे आभार मानत आहे. पूर्ण जिल्हा पाणीदार करणार भुसे. महाराष्ट्र हा सुजलाम सुफलाम आहे. नैसर्गिक साधन संपत्ती अफाट आहे. त्याचे जतन करणे गरजेचे आहे. नाशिक जिल्हा हा कृषी क्षेत्रात पुढारलेला आहे. मात्र काही वर्षांपासून पाण्यामुळे दुष्काळात होरपळत आहे. यावर उपाय म्हणून युती सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत. त्याचा फायदा शेतकऱ्यांना नक्कीच होत आहे. छोटे छोटे बंधारे बांधून पाणी अडवण्यात आले. यामुळे मालेगाव तालुक्यातील काही भागाचा प्रश्न मिटलाय. मात्र येत्या काळात संपूर्ण जिल्हा पाणीदार बनवण्याची स्वप्न आहे. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.